पुन्हा एकदा आहोंचा ओरडा मी खाल्ला. आता का ते मी तुम्हाला सांगतेच. तर रात्री हे गावावरून आले होते. येताना ना एवढा सगळा भाजीपाला त्यांनी सोबत आणला होता. सगळा भाजीपाला आपल्या घरचाच आहे बरं का. ह्यात कांदे वगैरे आणलेले होते आणि मम्मीकडूनही एक पिशवी आलेली होती. तर आता माहेर जवळ असले की ना फायदाही होतो आणि तोटाही होतो. तर फायदा हा होतो की मम्मी जवळ असल्यामुळे मला प्रत्येक वेळेस मम्मीकडून खाऊची पिशवी भेटते आणि भेटही होते. तर तोटा हा होतो की मला जास्त दिवस मम्मीकडे राहता येत नाही. आणि इथे मी भाजी ठेवण्यासाठी फ्लिपकार्टवरून हे कंटेनर ऑर्डर केलेले होते. आता म्हटलं भाजीपाला आणलेलाच आहे तर डायरेक्टली आपण आता हे कंटेनरमध्ये व्यवस्थित असा भरून ठेवावा. म्हणून मी हे पार्सल ओपन करायला घेतलेलं होतं. तर इथे मी ते सर्व ओपन करून घेतलं आणि भाजी व्यवस्थित साफ करून नंतर मला ते फ्रीजमध्ये ठेवायचं होतं. तर खरंच त्याची क्वालिटी खूप छान होती आणि मेन म्हणजे हे ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याचं लगेच आपल्याला समजून येत होतं की कुठल्या डब्यामध्ये आपण कोणती भाजी भरली आहे. कारण जेव्हा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण भाजीपाला भरतो तेव्हा प्रत्येक वेळेस ते म्हणजे बघावं लागतं की कुठल्या ह्याच्यात भाजी आहे आणि सगळं उचकत बसावं लागतं. तर ही खरंच ह्याची क्वालिटी खूप छान आहे आणि नंतर अशा पद्धतीने हे आपलं छान असं फ्रीज दिसत होतं. समोरून लगेच जाणवत होतं की कोणत्या डब्यात काय भरलेलं आहे आणि ते दिसायलाही खूप छान दिसत होतं. तर हे तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकतात.